गुड मॉर्निंग. बघा आज गावावरूनच आपण सुरुवात करतो व्हिडिओला. तर मी प्रतीक्षा आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि चाललोय शेतावर. तर शेतावर आमचं काम आहे काट्या टाकायचं. आज काट्या टाकून, कारण तर आपण तिथं काय काय लावलं ते काल तिथं बघितलं की माणसं इकडून तिकडून फिरतात, तर काट्या लावून घेऊ आपण. तर चला शेतावर आता बघू आपलं किती काम होतं ते. बघा ही करडूची फुलं आहेत. ही बघा, ही पण आता खूप सुंदर दिसतात. तर हे बघा साहेब तिकडे आता हे याला खैर म्हणतात. हे बघा जसं काय म्हणतात ते शनीचा पैदा म्हणजे पौधा असतो ट्री, तसंच खैराचं असं जे आपले इकडे कोकणातले किंवा इकडे ठाणा ग्रामीणचे पालघर वगैरे यांना माहिती आहे. पण काही ठिकाणी झाडं माहिती नाही. लहान लहान मुलांना तर काही आता शिटीत वाढलेलं असतं, त्यांना तर माहितीच नसतात खैर काय, साग काय, शीत काय, काहीच माहिती नसते. त्याच्यासाठी हे याला खूप काटे असतात, छोटे छोटे. हे बघा हे काटे असतात. ते मला आता ते तिकडे बांधाला लावून टाकते. माणसांनी सगळे आपली रस्ता बनवून टाकलाय. आपलं काय काय लावलंय ते सगळा वाचकडला जातो. तर ही बघा आपण ही वय करून घेतले परत एकदा. मागच्या वेळेला पण आपण लावल्या होत्या. त्या लोकांनी कसं वाटतं गवतात गेल्या. हे बघा इथून रस्ता केला होता. हां तर मित्रांनो हे बघा साहेब इकडं कौला खुडतात. हे बघा मी खोडला आहे थोडासा आणि तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी व्हिडिओ करायला लागले. तर हे बघा कौला हे बघा साहेब खोडतात. बघा काल आपण चुचणीची भाजी खोडली, ती पण तशीच आहे घरी. ती काही बनवली नाही. मुलांना पण बऱ्याच वर्षांनी भेटले ती, तर मुलांना पण भेटली पाहिजे खायला म्हणून ठेवून दिले तशीच फ्रीजमध्ये बांधून. राहते की काय माहिती नाही. मागच्या वेळेला आपण मशरूम नेले होते, तर इथं बघा हे बघा थोडीशी आहे, तर आपण पण खोडू. हे बघा ही याला कौला म्हणतात. हे बघा हा कौला. 2 मिनटं घेतली तोडू दे. ही तोडा ना मधली बघ इथे. तर अजून थोडेसे काटे आणून लावायचे तिथं 2-3. त्याच्यासाठी आम्ही घाई करतो आणि आपल्याला ठाण्याला निघायचं आहे. आणि मित्रांनो इकडे बघा साहेबांना मेडल नाही जायचं आहे, त्याच्यामुळं घाई करतो आम्ही. पॅक केलेली इकडनं. तर बघू आता नेक्स्ट याला आल्यानंतर काय होतं. आणि तिकडे पण आपण आतमधून काट्या लावून घेतल्यात. तर बघू पुढच्या वेळेला आल्यानंतर काय आपल्याला दिसते ते. लोक एवढी बेकार आहेत ना इकडे. तर हे बघा तयारी झालेली आहे सगळी. हे बघा साहेब. चला आता रस्त्याला भेटू, काय काय बघू भाज्यापाला. तर किती वाजले? ठीक आहे 3 वाजले मित्रांनो. 6 वाजता. इकडे साहेब लागले लाक लावायला. कुकू मॅडम बसलेली बघा आता मी आपला सामान. ते भांडा त्या भांडा कशाला बाहेर ठेवला. साहेब पण असे आहेत ना. तर हे बघा मित्रांनो इकडे हे बघा या झाडाला सुगरणीचे घरटे आहेत. हे बघा इकडे पण आहेत 1-2 घरटे. तर ते सुगरणी आहेत की नाही माहिती नाही, पण ते घरटे एवढे सुंदर दिसतात ना. तर हे बघा आज जेवण नाही केलं, नाश्ता केला. पण ते पण मॅगी. आणि बघा कुकूला दिलंय. तर बघा खायचं काम नाही, ते फक्त निसता इकडं. ते बघा तर हे बघा आपण भाजीपाला घेतलंय ते. हे बघा कंटोला, गाबोली काढला मी. कंट्रोल पण
तर आपण एवढं मागच्यासारखे वाजते घेते आणि दाबोलीची भाजी घेते. तर हे बघा वातावरण बघा इकडे कसं आहे विस्तृती. हे बघा हे सागाचे फुलं आहे ते बघा. तर गाडीतून आपल्याला काही व्यवस्थित दिसणार नाही. छोटी छोटी मुलं स्कूटी वगैरे चालवतात. तर साहेब इकडे मस्तपैकी आहेत गाडी चालवतात. आज काय असं जास्त काय बोलण्यासारखं मिळत नाही वाटतं. रस्ता थोडा खराब आहे. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे त्याच्यामुळे पूर्ण गाडीवर फोकस ठेवायला लागतं. तर आज एकदम काय भिवंडी रोड पेक्षा एकदम बेस्ट आहे. थोडा लांब आहे पण तकलीफ नाही घरातल्या कोणालाही. ड्रायव्हरला नाही, गाडीला नाही आणि घरातले लोक जर आले. समृद्धी महामार्गाचा वरचा आणि आम्ही खालून चाललोय नाशिक हावे ठाणा. समोरून रस्ते बघा किती भारी वाटतात. पण हे रस्ते एवढे खराब आहेत ना, कंक्रीट रस्ते आहेत पण काही फायदा नाही. असं वाटतंय की कुठल्या ओबड धोबडून रस्त्यावरून चाललोय काय माहिती. गाडी निसते असं वाटते इकडून हलते तिकडून हलते. वर खाई रस्ते करून ठेवलेले आहेत. समोरच्या आता गाड्या जातात त्यांच्यावरून समजत असेल तुम्हाला त्या रस्त्याचा काम कसं आहे. बघा ट्रॉफिक 2-3 ठिकाणी तर लागले. 6 वाजता पोहोचलो असतो कम्प्लिटली. तर 6:30 झाले ट्रॉफिक मध्ये. तर मित्रांनो पोहोचले. सायबाईचे कपडे पण चेंज केलेले आहेत. मी मला स्वयंपाक करायला मी चेंज केलं नाही. तर एवढा पोहोचले. आता चहा घ्यायचं बाकी. आपण काय काय भाज्या आणल्या, काही विकत काही घरच्या अशा भाज्या आहेत. तर चला तुम्हाला दाखवते कुठल्या घरच्या म्हणजे शेतातल्या. घरच्या म्हणजे शेतातून काढून आणले तिकडं. तर हे बघा हे सगळं विकत आहे आणि हे आपले शेतावर बांधावर निघते किंवा माळात पण निघते शेत बांधावर. तर ही कवळ्याची भाजी आहे. इकडे कंटोला शिरोले हे पण आपल्या घरचेच आहे शेतावर. शिरोला नाही घोसाला. घोसाला. तर आणि ही आपण तिकडनंच शेतावरूनच करून त्याला चिचणीची भाजी बनवतो. 4 पानाची असते. पाण्याच्या जागी चिखलावर निघलेली असते. हे सर्रास भेटते पावसाळ्यात. ते पण पावसाळ्यातच मिळते. इतर वेळेला काही भेटत नाही. तर जरूर अशा भाज्या घ्या आणि खावा. पण ही भाजी शक्यता तर ह्या टायमाला भेटत नाही. पण आम्हाला मोठ्या याच्याने भेटले. तर आता बनवणार आहे मी ही भाजी. जमला तर याची रेसिपी काही एवढी काही कठीण नाही. कांदा मिरचीवरच करायची भाजी. तेल कांद्यावर म्हणतो तसं. आणि यावेळेला नुसतं गाभरीची भाजी होती. दाणे पण मस्त मोठे मोठे आहेत बघा. हे वाजते आता वाजते. तर सीझन कमी झालं याचा. तर याचा आपण स्टोर करून ठेवणार आहे. भाजी तर नाही जमलं तर नाही करणार आहे. बरणीमध्ये असं स्टोर करून ठेवणार आहे. तर कसा वाटला आमचा भाजीपाला. काय हो साहेब भाजीपाला एकदम बेस्ट आहे. आणि तुम्ही खा माझ्या मते तरी. गावठी असं आहे. गावठी पालेभाजी पावसाळ्यातच काही भेटतात. हे तर काय आपलं रोजचाच एक भेटणार आहे. आता कंटोली पावसामध्येच भेटतात. हे जे भाजी आता दाखवली तुम्हाला हे सर्व पावसाळी भाजी आहे. पण ही उन्हाळ्यात भाजी भेटते 4 पानांची. हे नदीच्या अंगाला जास्त असते. नदी नाले असतात त्यांच्या अंगाला भरपूर
भरपूर असते. उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा चिखलावर निघते ती भाजी. तर आता तुम्हाला मी भाजीपाला दाखवलाय बघा. साहेब चहा पितात. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, बाय, गुड नाईट.